नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे पुरस्काराचे जे काही प्रश्न आहेत बघा ते डिस्कस करणार आहे. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे का जो काही 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे हा कोणाला प्रदान करण्यात आला. अतिशय IMP प्रश्न आहे बघा, लगेच स्टार मारून लिहून ठेवा. कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला हा पाहायला मिळू शकतो, त्यामुळे लगेच याला तुम्ही काय करायचं आहे, स्टार मारून लिहून ठेवायचं आहे. लक्षात ठेवायचं बघा, मिथुन चक्रवर्ती. लक्षात ठेवा 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा मिथुन चक्रवर्तीला देण्यात आलेला आहे. पहा, दादासाहेब फाळके पुरस्काराविषयी जर थोडं पाहिलं आपण तर बघा, दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना बघा लाईफ टाईम अचिव्हमेंटसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. बघा 2022चा वहिदा रहमान यांना देण्यात आला होता. सर्वोत्कृष्ट अभिनेता या ठिकाणी शाहरुख खान जवान पिक्चरसाठी यांना हा देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जर विचारली राणी मुखर्जी. बघा लक्षात ठेवायचे, राणी मुखर्जी. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता राहिलेला आहे तर ॲनिमल हा राहिलेला आहे. बघा कोणता, ॲनिमल. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर विनोद चोप्रा 12 फेल, म्हणजे 12वी फेल जो का चित्रपट आलता या ठिकाणी विनोद चोप्रा या ठिकाणी दिग्दर्शक राहिलेले आहे. दादासाहेब फाळके भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक यांच्या या ठिकाणी बघा स्मरणार्थ दिला जातो. पहिला चित्रपट कोणता होता तर राजा हरिश्चंद्र हा त्यांचा पहिला चित्रपट होता. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच 2024मध्ये महाराष्ट्रामधील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर बघा टोटल 6 व्यक्तींना या ठिकाणी 2024मध्ये बघा जे काही पद्मभूषण पुरस्कार आहे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. लक्षात ठेवायचं आहे 6 व्यक्ती आहेत. पहिले तर बघा होर्मजी एन कामा शिक्षण आणि पत्रकारितेमध्ये त्यांना देण्यात आलं आहे. बघा त्याच्यानंतर अश्विन मेहता यांना वैद्यकीय सेवामध्ये देण्यात आलं आहे. राम नाईक यांना बघा व्यवहारासाठी देण्यात आलं आहे. बघा सार्वत्रिक व्यवहार. त्याच्यानंतर दत्तात्रय मायालू उर्फ यांना बघा कलेसाठी देण्यात आले. बघा त्याच्यानंतर प्यारेलाल शर्मा यांना सुद्धा कलेसाठी, कुंदन व्यास यांना साहित्य आणि शिक्षण आणि कलामध्ये देण्यात आले. बघा लक्षात ठेवायचं आहे 6 व्यक्तींना हे देण्यात आले. बघा पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बघा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलं. जो काय 58वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर गुलझार. लक्षात ठेवा, गुलझार आणि राम भद्राचार्य या 2 व्यक्तींना बघा, म्हणजे A आणि B या 2 व्यक्तींना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराची स्थापना 1961मध्ये एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण 149 रुपयामध्ये. बघा त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा, इतिहास, भूगोल, जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं, ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत. बघा तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे. बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे. बघा आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याचे PDF मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा 82 75 55 82 83 याला तुम्हाला काय करायचं 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे मध्ये करण्यात आली होती. पहिला पुरस्कार हा जी शंकर कुरूप यांना देण्यात आला होता. बघा ते मल्याळम लेखक होते. 1965मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता, पहिला पुरस्कार. साहित्यामधील बघा हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे. राज्यघटनेच्या अनुसूची 8मध्ये उल्लेख असलेल्या 22 भाषा तसेच इंग्रजी अशा 23 भाषांमधील साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. 2024मध्ये बघा गुलजार उर्दू भाषेमधली याला भेटला आणि जगद्गुरू राम भद्राचार्य संस्कृत भाषेसाठी यांना हा पुरस्कार देण्यात आला. 2023चा पुरस्कार दामोदर मौजो कोकणी साहित्यासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, आणि मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बघा व्हिडिओला लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कारानुसार सर्वात स्वच्छ राज्य कोणतं ठरलं आहे तर 2023 पुरस्कारानुसार सर्वात स्वच्छ राज्य आपलं महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे. लक्षात ठेवायचं कोणतं, महाराष्ट्र राज्य हे आपलं ठरलेलं आहे. बघा स्वच्छ सर्वेक्षण 2023नुसार जे काही पुरस्कार आहेत बघा ते पाहूयात. सर्वात स्वच्छ जर शहर विचारलं तर इंदोर आहे. बघा लक्षात ठेवायचं, इंदोर आणि सुरत संयुक्तपणे इंदोरला बघा सलग 7व्यांदा स्वच्छ शहरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये नवी मुंबई बघा 3ऱ्या क्रमांकावरती आहे. 1 लाखपेक्षा कमी लोकसंख्येमध्ये सासवड आणि लोणावळा ही 2 आपल्याला या ठिकाणी शहरं पाहायला मिळतात.
त्याचप्रकारे स्वच्छ गंगा शहर वाराणसी आणि प्रयागराजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर स्वच्छ राज्य पहिलं महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे काय आहेत बघा राज्य आहेत बघा. थीम होती बघा वेस्ट टू वेल्थ. लक्षात ठेवा थीम काय होती 2024ची, वेस्ट टू वेल्थ. नेक्स्ट बघा रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलं. बघा रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024 तर हायो मियाझाकी. लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 2024चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार हायो मियाझाकीला देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला. तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या दोघांना बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. चिराग शेट्टी मुंबईचा बघा बॅडमिंटनपटू आहे आणि याला हा देण्यात आला बघा. सात्विक साईराज रंकी रेड्डी या बॅडमिंटनपटू आहेत बघा, दोघांना ह्या देण्यात आलेला आहे बघा. इतर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023चे विजेते जर पाहिले तर महाराष्ट्रामधले पाहूयात. अर्जुन पुरस्कार बघा ओजस देवतळे तिरंदाज खेळाडू आहे बघा. कोणता आहे तिरंदाज आणि तो नागपूर शहरामधला आहे बघा, नागपूर जिल्ह्याचा आहे. त्याच्यानंतर आदिती गोपीचंद स्वामी ही सुद्धा तिरंदाजी सातारा जिल्ह्यामधली आहे. द्रोणाचार्य पुरस्कार बघा गणेश देवरुखकर यांना देण्यात आलेला बघा. आणि हे कोण आहेत मल्लखांब पण शिक्षक आहेत. लक्षात ठेवायचं आहे गणेश देवरुखकर. पुढचा प्रश्न बघा 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला. जो काय 2024चा आहे लता मंगेशकर पुरस्कार हा अमिताभ बच्चनला देण्यात आला बघा. लक्षात ठेवायचं आहे. 2023चा आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला होता. 2022चा नरेंद्र मोदी यांना बघा. 2022चा जो काही पहिला पुरस्कार आहे हा त्याच वेळेस चालू केला होता आणि तोच नरेंद्र मोदीला देण्यात आला होता. आणि हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येतो हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आला. तर देवीदास सौदागर यांना बघा साहित्य अकादमी कोणता बघा साहित्य अकादमी युवा साहित्याचा पुरस्कार देवीदास सौदागरला देण्यात आला बघा. साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा जो काही पुरस्कार आहे हा देवीदास सौदागर यांना देण्यात आला आहे. त्यांची जी काही उसवन कादंबरी कोणती उसवन कादंबरी यासाठी यांना देण्यात आला. साहित्य अकादमी मराठी बाल साहित्याचा जो काही पुरस्कार आहे हा भारत सासने यांना बघा. शमशेर आणि भूतबंगला या साहित्यासाठी जो काही बाल साहित्याचा पुरस्कार आहे हा भारत सासने यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा 2023चा 33वा सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आला बघा. 2023चा जो काही सरस्वती सन्मान आहे हा प्रभा वर्मा यांना देण्यात आला बघा. लक्षात ठेवायचं आहे 2023चा 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना देण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रभा वर्मा बघा. रौद्र सात्विकम मल्याळी कादंबरीसाठी यांना देण्यात आलेला आहे बघा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा कोणाला सन्मानित करण्यात आलं. तर प्रदीप महाजन यांना बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार. अतिशय IMP बघा स्टार मारून लिहून ठेवा. प्रदीप महाजन यांना देण्यात आला बघा. 2023चा सगळ्यात माहिती बघा अशोक शराफ अशोक मामा यांना बघा हा पुरस्कार देण्यात आला होता. 2022चा अण्णासाहेब धर्माधिकारी या पुरस्काराची सुरुवात 1996 मध्ये करण्यात आली होती. लक्षात ठेवा 1996 मध्ये. MS स्वामीनाथन पुरस्कार 2024 हा कोणाला देण्यात आला. तर BR कंबोज यांना बघा MS स्वामीनाथन पुरस्कार 2024 मध्ये BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न काय आहे की मिस इंडिया 2024ची विजेती कोण बनली आहे. तर निकिता पोरवाल. लक्षात ठेवा मित्रांनो 2024ची जी काही विजेता आहे बघा ती निकिता पोरवाल ही ठरली आहे. लक्षात ठेवा निकिता पोरवाल 2024ची लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्रिस्टानिया पिचकोवा ही मिस युनिव्हर्स 2024ची राहिलेली पहा. मिस इंडिया युनिव्हर्स 2024 रिया सिंगा ही राहिलेली आहे. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 बघा ध्रुवी पटेल ही राहिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे नॅशनल फिल्म अवॉर्ड 2024 नुसार सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला आहे. ऑप्शन क्रमांक B रिषभ शेट्टी हा ठरलेला आहे पहा. सर्वोत्कृष्ट अभिनेता या ठिकाणी बघा रिषभ शेट्टी कांतारा चित्रपट बघा. सर्वोत्कृष्ट जी काही नटी आहे अभिनेत्री नित्या मेनन आणि मानसी पारेख ही ठरली आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट बघा अट्टम हा राहिलेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सूरज बडा जात्या उंचाई हा चित्रपट आहे बघा त्यांचा.
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट बघा वाळवी हा ठरलेला आहे, लक्षात ठेवा वाळवी. पहिला राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार हा कोणाला देण्यात आला? तर डॉक्टर जी पद्मनाभन, लक्षात ठेवा पहिला राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार हा डॉक्टर जी पद्मनाभन यांना देण्यात आलेला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार आहे बघा 2024 साली पहिलाच पुरस्कार चालू करण्यात आला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान-3 मोहिमेसाठी यशस्वी हा जो काही झालं होतं त्याच्यामुळे बघा हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याची सुरुवात झालेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा 5वा राष्ट्रीय जल पुरस्कार या ठिकाणी कोणत्या राज्याला देण्यात आला आहे? तर ओडिसा राज्याला बघा 5वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 हा देण्यात आला बघा, लक्षात ठेवायचं आहे ओडिसा राज्याला. यामध्ये टॉपचे राज्य जर पाहिले तर ओडिसा प्रथम क्रमांकावरती आहे, 2 नंबरला उत्तर प्रदेश आहे आणि 3 नंबरला गुजरात राज्य, लक्षात ठेवायचं आहे गुजरात. सिंगापूर साहित्य पुरस्काराने, काय प्रश्न आहे, सिंगापूर साहित्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर प्रशांत राम यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर भारतीय वंशाच्या महिला आहेत प्रशांती राम यांच्या 9 यार्ड सारीज या साहित्यासाठी देण्यात आलेलं आहे बघा. पुढचा प्रश्न काय आहे तर 2024चा सस्तारा रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर अलेक्झांडर डून यांना बघा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. गणितामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. अलेक्झांडर डून तर बघा हा टेक्नॉलॉजी अमेरिकेची जी एक संस्था आहे बघा यातर्फे देण्यात येतो. फिजी देशाचा सर्वोत्कृष्ट नागरी सन्मान कोणत्या भारतीयाला देण्यात आला? तर फिजी देशाचा जो काही सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आला बघा, लक्षात ठेवायचं आहे. चॅम्पियन ऑफ ऑर्डर बघा काय पुरस्काराचं नाव आहे, चॅम्पियन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी. भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. त्याचप्रकारे बघा ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लिस्टे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोत्कृष्ट सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपॉस्टल हा पुरस्कार देण्यात आला. भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द द्रुगायलोपो पहिल्याच विदेशी व्यक्तीला देण्यात आलेला आहे बघा, हा सुद्धा नरेंद्र मोदीला. नेक्स्ट बघा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून ऑलिम्पिक ऑर्डर देऊन कोणत्या भारतीयाचा सन्मान करण्यात आला? तर अभिनव बिंद्रा, लक्षात ठेवायचे बघा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून ऑलिम्पिक ऑर्डर देऊन कोणत्या भारतीयाचा सन्मान करण्यात आला? तर अभिनव बिंद्रांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे. ऑलिम्पिकमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. अभिनव बिंद्रा बघा भारतीय नेमबाज आहेत, त्यांनी बघा बीजिंग ऑलिम्पिक 2008मध्ये बघा त्यांनी काय केलं होतं, सुवर्णपदक जिंकलं होतं. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा ICC T20 क्रिकेट ऑफ द इयर 2023चा जो काही खेळाडू आहे तो कोणता ठरला आहे 2023चा? तर सूर्यकुमार यादव. त्याचप्रकारे पुरुष एकदिवसीय खेळाडू कोण ठरला? तर विराट कोहली ठरलेला आहे. आणि पुरुष कसोटीचा उस्मान ख्वाजा हा ठरलेला आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे की महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा कोणाला देण्यात आलेला आहे. याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर टाईप करा जेणेकरून हा प्रश्न तुम्ही कधीच विसरणार नाही. एकदा तुम्ही एखादी खोड केली अशी किंवा कुठं टाईप केलं किंवा कुठं लिहून ठेवलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं. त्यामुळे लगेच या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे टाईप करून ठेवा कमेंट बॉक्समध्ये. आणि आपल्या इमारतीच्या विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचं वजन कसं होतं? तर बघा इमारतीचा जो काही पाळणा असतो किंवा जो त्याला आपण लिफ्ट म्हणतो, लिफ्टमधून वरती जाताना जर आपलं वजन जाणवलं तर बघा कमी झाल्यासारखं आपल्याला जाणवत असतं. पुढचा प्रश्न बघा फ्युएल सेल पासून विद्युत तयार करण्यासाठी वापरणाऱ्या हायड्रोजनची निर्मिती खालीलपैकी कशापासून केली जाते? तर राईट आन्सर बघा त्याची निर्मिती पाण्यापासून केली जाते. कशापासून? पाण्यापासून. पुढचा प्रश्न बघा निष्क्रिय वायू हे डॅश डॅश असतात, निष्क्रिय वायू टिंब असतात. तर बघा रासायनिक क्रिया करू शकणारे का न करू शकणारे? राईट आन्सर आहे रासायनिक क्रिया न करू शकणारे, लक्षात ठेवा न करू शकणारे निष्क्रिय वायू. गाईचे दूध पुढीलपैकी कशाचा महत्त्वाचा स्रोत आहे? गाईचं दूध हे पुढीलपैकी कशाचा महत्त्वाचा स्रोत आहे? कशाचा महत्त्वाचा स्रोत आहे? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए अजीवनसत्व. लक्षात ठेवा गाईचं दूध हे पुढीलपैकी कायचा महत्त्वाचा स्रोत आहे? तर अजीवनसत्वाचा स्रोत आहे.
23 नंबरचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणतं खरं फळ आहे? खालीलपैकी कोणतं खरं फळ आहे? तर बघा खालीलपैकी विचार केला तर बघा नारळ बघा खरं फळ आहे. लक्षात ठेवा, नारळ हे खरं फळ आहे. 24 नंबरचा प्रश्न काय आहे, डॅश डॅश या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते. कोणत्या पदार्थाची असते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी, पाण्याची. पाण्याची बघा उष्माधारकता सर्वात जास्त असते. कशाची? पाण्याची. खोकला येणे आणि आपल्या थुंकीमधून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? खोकला येणे आणि आपल्या थुंकीमधून रक्त पडणे खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी, क्षय. त्याला आपण काय म्हणतो? टीबी रोग असं म्हणतो. कोणतं? टीबी. 27 नंबरचा प्रश्न आहे, जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याचं वजन कसं होतं? जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभरती फिरतो तेव्हा त्याचं वजन कसं होतं? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी, 0 होतं. लक्षात ठेवा, 0. 28 नंबरचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणता रोग हा ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? खालीलपैकी कोणता रोग हा ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? मूळदोष रोग होतो. कोणता? मूळदोष. पुढचा प्रश्न काय बघा, जे काय GSR आहे हे जे काय उपकरण आहे कशाच्या मापनासाठी वापरतात? कोणतं GSR हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरलं जातं? राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी, डोळ्याची क्षमता. कशाची क्षमता? डोळ्यांची क्षमतेसाठी हे उपकरण वापरलं जातं. 30 नंबरचा प्रश्न काय बघा, आतड्यातील जीवाणूमुळे पुढीलपैकी कोणतं जीवनसत्व तयार होतं? जे काय बघा आपलं आतडे आहे त्यामधील जीवाणूमुळे कोणतं जीवनसत्व तयार होतं? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक डी, के जीवनसत्व. कोणतं? के जीवनसत्व तयार होतं. कोणतं? के जीवनसत्व. 31 नंबरचा प्रश्न काय बघा, ज्या निरीक्षणामध्ये काही घटकांची निरीक्षकाकडून दखल घेतली जात नाही त्याला काय म्हणतात? काही निरीक्षकाकडून ज्या घटकांची दखल घेतली जात नाही त्याला आपण काय म्हणतो? राईट आन्सर आहे त्याला म्हणतो बघा अपूर्ण निरीक्षण. लक्षात ठेवा, अपूर्ण निरीक्षण. 33 नंबरचा प्रश्न काय बघा, डॅश डॅश हे मानव निर्मित मूलद्रव्य. टिंब हे मानव निर्मित मूलद्रव्य आहे. तर बघा प्लुटोनियम हे जे काय हे मानव निर्मित मूलद्रव्य आहे. कोणतं? प्लुटोनियम. 34 नंबरचा प्रश्न आहे बघा, पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे डॅश डॅश किलोमीटर इतकी. पृथ्वीवरील वातावरणाची उंची किती आहे? 750 किलोमीटर इतकी. लक्षात ठेवा, 750 किलोमीटर इतकी. 35 नंबरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? आपल्या शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऑप्शन क्रमांक बी, यकृत. लक्षात ठेवा, यकृत. त्याला आपण काय म्हणतो? लिव्हर. 36 नंबरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देणारा पदार्थ कोणता? खालीलपैकी भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देणारा पदार्थ कोणता आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी, गाजर. हा बघा गाजर भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देणारा पदार्थ आहे. कोणता? गाजर. जनावरांना तोंडाचे आणि पायाचे रोग मुख्यत्वे कशामुळे होतात? जनावरांना पायाचे आणि जे काही बघा तोंडाचे आणि पायाचे रोग खालीलपैकी कशामुळे होतात? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, विषाणूमुळे होतात. लक्षात ठेवा, विषाणू. खालीलपैकी कोणतं खत हे रोपांना समतोल आहार पुरवतं? खालीलपैकी कोणतं खत रोपांना समतोल आहार पुरवतं? राईट आन्सर आहे बघा कंपोस्ट खत. कोणतं खत? कंपोस्ट खत हे रोपांना काय पुरवतं? समतोल आहार पुरवतं. कसा? समतोल. पुढचा प्रश्न काय बघा, भारतामध्ये सार्वजनिक जलाशयाच्या शुद्धीकरणासाठी सामान्यत काय वापरलं जातं? जे काही सार्वजनिक जलाशय आहे त्याच्या शुद्धीकरणासाठी आपण काय वापरतो जास्त करून? राईट आन्सर बघा क्लोरीनचा वापर केला जातो. कशाचा? क्लोरीनचा.